मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी नाही. इथे काही स्वप्न साकार होतात आणि काही कायम अधुरे राहतात. पण काही माणसं अशी असतात जी या स्वप्नांच्या गर्दीत आपलं वेगळं विश्व तयार करतात. आज आपण अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचं नाव ऐकून एक काळ मुंबई थरथरायची आणि ज्याला काहीजण डॅडी म्हणत तर काही रॉबिन हुड ऑफ मुंबई. त्यांचं नाव अरुण गवळी. दगडी चाळ. जवळजवळ प्रत्येक मुंबईकरासाठी ही फक्त एक जागा नाही, तर संघर्षाचं प्रतीक आहे. याच दगडी चाळीत 17 जुलै 1955 रोजी अरुण गुलाब गवळी यांचा जन्म झाला. वडील मिल वर्कर होते. दिवस रात्र मेहनत करून कुटुंब चालवत. आई साधी गृहिणी पण मनाने कठोर. त्यांचं बालपण या छोट्या खोलीत आणि मोठ्या स्वप्नांमध्ये गेलं. शाळा, मित्र, छोट्या गोष्टींवर भांडणं, सगळं नेहमीसारखंच. पण 70चं दशक जसजसं पुढे गेलं, मुंबईत बदल सुरू झाला आणि या बदलात अरुण गवळीही वाहून गेले. त्या काळात गिरण्यांच्या संपामुळे अनेक कुटुंब बेरोजगार झाली. तरुणाईकडे पर्याय कमी होते आणि गुन्हेगारी हा मार्ग सोपा वाटायचा. अरुण गवळी सुरुवातीला दूध पुरवठा करणाऱ्या छोट्या व्यवसायात होते, पण नंतर काही स्थानिक गटांशी त्यांचा संबंध आला. हळूहळू त्यांनी रमा नाईक नावाच्या स्थानिक गँगस्टरसोबत काम करायला सुरुवात केली. रमा नाईक, जो त्या काळात दगडी चाळ परिसरात प्रभावशाली होता, त्याच्याबरोबर काम करताना गवळींना सत्तेचं आणि भीतीचं गणित कळलं. 80चं दशक. मुंबईत त्यावेळी दाऊद इब्राहिम आणि त्याचं डी कंपनी यांचा उदय होत होता. रमा नाईक आणि दाऊद यांच्यात मतभेद वाढले आणि अखेरीस रमा नाईकची हत्या झाली. त्या क्षणानंतर गवळींनी स्वतःचा गट तयार केला, गवळी गँग. दगडी चाळ हे त्यांचं मुख्य ठिकाण बनलं आणि इथूनच त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपलं स्वतंत्र स्थान मिळवलं. त्यांचं व्यक्तिमत्व थोडं वेगळं होतं. एकीकडे कडक आणि धाडसी, तर दुसरीकडे लोकांच्या समस्या ऐकणारा, मदत करणारा. काहीजण म्हणायचे, डॅडी म्हणजे वाईट माणूस नाही, तो आपल्या माणसांसाठी काहीही करतो. पण दुसरीकडे त्याचं नाव खून, खंडणी आणि संघर्षाशी जोडलं जाऊ लागलं. दाऊद इब्राहिम आणि गवळी यांच्यातला संघर्ष उघडपणे सुरू झाला. एक जण परदेशातून फोनवर हुकूम चालवायचा, तर दुसरा थेट मुंबईच्या गल्लींतून उत्तर द्यायचा. या काळात मुंबईतील गुन्हेगारी विश्व 2 भागात विभागलं गेलं, डी कंपनी विरुद्ध दगडी चाळ. या संघर्षामुळे अनेक जीव गेले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. पण गवळींचा प्रभाव मात्र वाढत गेला. त्यांनी आपल्या गटातील तरुणांना रोजगार, संरक्षण आणि काही प्रमाणात आदर दिला. त्यामुळे समाजात त्यांची प्रतिमा फक्त गुन्हेगार म्हणून नव्हती, तर काहींच्या नजरेत ते एक स्थानिक नेता बनले होते. काळ पुढे गेला. 1990 नंतर मुंबई पोलिसांनी एन्काउंटर स्पेशल सेल सुरू केली. अनेक गँगस्टर्सचा खात्मा झाला. त्याच काळात गवळींनी ठरवलं, आता बंदुका नाहीत, मतदान पेट्या वापरायच्या. आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1997 मध्ये त्यांनी अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांचं घोषवाक्य होतं, लोकांसाठी डॅडी, गुन्ह्यांसाठी नाही. 2004 साली त्यांनी चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. मुंबईच्या विधानसभेत एका माजी गँगस्टरचा आवाज आता लोकांच्या समस्या मांडत होता. हे दृश्य त्या काळच्या महाराष्ट्र राजकारणात अभूतपूर्व होतं. पण भूतकाळ कायम सावलीसारखा सोबत असतो. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. 2008 साली शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक झाली. लांब चाललेल्या खटल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आजही अरुण गवळी कारावासात आहेत, पण दगडी चाळीत आजही लोक त्यांचं नाव आदराने घेतात. त्यांच्या घराबाहेर अजूनही काही जण म्हणतात, डॅडी अजूनही आमचेच आहेत. मुंबईच्या इतिहासात गवळी हे एक गूढ प्रकरण आहे. एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा गुन्हेगारी जगात प्रवेश करून नंतर राजकारणात पाऊल ठेवलं. ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर एका काळाची प्रतिमा आहे. त्या काळातील आर्थिक असमानता, तरुणांना मिळणारे मर्यादित पर्याय आणि प्रणालीतील उणीवा, या सगळ्याचं प्रतिबिंब गवळींच्या कहाणीत दिसतं. आज मुंबईत नवीन इमारती, नवे चेहरे आणि नवे नियम आलेत, पण दगडी चाळ अजूनही उभी आहे, जणू त्या काळाची साक्ष देत. अरुण गवळींचं नाव आजही वादग्रस्त आहे.
पण ते नाव विसरणं अशक्य आहे. कारण त्यांची गोष्ट म्हणजे सत्तेचा, संघर्षाचा आणि मानवी द्वंद्वाचा प्रवास आहे. एका काळात गुन्ह्याने जे साध्य केलं तेच पुढच्या काळात लोकशाहीने साधायचा प्रयत्न केला. अरुण गवळींची गोष्ट म्हणजे याच संघर्षाची गोष्ट आहे. सत्तेच्या पायऱ्यांवर चढताना माणूस कधी देव बनतो आणि कधी स्वतःच्या सावलीत हरवून जातो. ही होती मुंबईच्या इतिहासातील एक जिवंत पान, एक अशी कहाणी जी दाखवते की काळ, परिस्थिती आणि माणूस या तिघांच्या संगतीतून कधी दंतकथा तयार होतात तर कधी सावल्या जन्म घेतात.